शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 0 यंदा भी आमचा 11 तारखेला महोत्सव आम्ही स्टार्ट करू लागलेला आहे। तर महोत्सवामध्ये मेन आपले पालकमंत्रीचे ताई म्हणजे पालकमंत्री साहेबांचे विशेष सायली जयकुमारजी गोरे, अजून डॉक्टर ज्योती वाघमारे खासदार साहेब, बाकी सगळे असं गेस्ट आपण बोललेले आहे। अजून यंदाचं कसं आहे आपलं म्हणजे लोक असं 50% सेल असं नाहीये, डायरेक्ट मिलवाल्या लोकांना आपण बोललेलं आहे। डायरेक्ट मिलच्या रेट मध्ये आपण माल देणार आहे, तर जास्तीत जास्त फायदा म्हणजे सगळ्यापेक्षा कमीत कमी रेट आपल्याकडे भेटणार आहे। अजून एक साड्याचा अजून नाविन्य मालाचं, जसं जुनं राहिलेलं शिल्लक मालाचं आपण सेल लावत नाहीये, नवीन माल टोटल नवीन माल असतंय। अजून 2 महिने आपण म्हणजे ग्राहकांना, आपले लाखो ग्राहकांना आपण त्याचा फायदा करून देतोय। तर सर्वांना आपलं वाट पाहत असतात, त्याच्यामध्ये मेन लग्न, मूंज, साखरपुडा कार्यक्रम, वास्तुशांती, सगळे छोटे मोठे कार्यक्रम, आता श्रावण मास, नागपंचमी, सगळे सणाची लोक खरेदी करत असतात। आमचा महोत्सव म्हणजे कसं असतं, खूप कमी रेटमध्ये होत आहे, लोकांचा फायदा होत आहे, त्या हिशोबाने आपण दरवर्षी करत असतो। जुन्या मालाचं सेल नाही आहे, हा नवीन मालाचा मेगा महोत्सव आहे। तर कस्टमर याची वाट पाहत असतात आणि चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि त्यांना पण बेनिफिट होत आहे। सर, हे 11-11-11चं काय संख्याशास्त्र आहे का? काही शास्त्र नाही आहे, योगायोगालय ते आपण तसं करून टाकलं। आणि मेगामध्ये नवीन काय आहे? मेगामध्ये नाविन्य म्हणजे कसं आहे, पूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जेवढे बी आहे ना, आमचा 60 वर्षाचा जुना धंदा आहे, तर सगळं नेटवर्क आहे। अजून सगळं म्हणजे कसं आम्ही कमी विकायचं, सगळं मोनोपोली आयटम आहे, सगळे मागवाल्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, तर लोकांना फायदा मिळता म्हणून लोक असं गाड्या भरून भरून येतात। जसं लातूरवरनं वितूरवरनं शाळेचे सगळे असं कर्मचारी येतात आणि त्यांनी खरेदी करतात, म्हणजे सगळीकडनं असं येतात लोक, अक्षरशः वाट पाहतात बाबा कधी येतात। त्यांचे 20-30-40% फायदा होत असतो त्यांना, त्यांनी जेन्युन, अजून आमचं जेन्युन सेल असतं, म्हणजे असं नाहीये की उगीच सांगायचं काही बी करायचं काही बी असतं। एक विश्वासची आमची परंपरा आहे, लोकांना आमच्यावर विश्वास आहे की बाबा दूधसाठी काहीतरी डिक्लेअर केलं तर चांगलं जेन्युन करणार, तर त्याचं लोकांना मी विश्वासला मी पात्र ठरलेलं आहे। किमतीत वगैरे काय फॅट जास्त कमी करून घेत असतो आम्ही, मिलवाल्याला सांगू ना, त्यांच्याकडनं क्वांटिटी माल घेतो, अजून आम्ही स्वस्त घेतो। पूर्ण ऑल इंडियामध्ये जिथे जिथे घेतो, जसं बनारस आहे, सुरत आहे, बेंगलोर आहे, कोईमत्तूर आहे, दिंडीगल आहे, चापा आहे, परत कलकत्ता आहे, जयपूर आहे, देशभरामध्ये जिथे बी होत आहे ना, तर आमचं सगळं होलसेल आहे मेन धंदा। तर होलसेल मध्ये सगळ्याला व्हेरायटी चांगली भेटते, फायदा होत आहे। आज 60 वर्षापासून आपलं सगळीकडे माल जात आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, घरगुती व्यापार करणारे बी त्याचा लाभ घेतात, त्यांना फायदा जास्त होतो। आपल्या शोरूम मध्ये जाईल कार्यक्रम? हा, शोरूम मध्ये तुम्ही सर्वांनी यावं, अजून तुम्ही एकटे येऊ नये, आमच्या ताई साहेबांना सोबत घेऊन यावं। आपण काय काय ग्राहकांना म्हणजे येणाऱ्या ग्राहकांना काय आव्हान आहे का? ग्राहकांना आव्हान हेच आहे, त्यांनी आमचं रेट, क्वालिटी, ब्रँडेड कपड्याचा आम्ही महोत्सव करतोय, तर त्यांनी बघून तरी स्वतः म्हणणार वाह किती स्वस्त, अजून छान आहे म्हणून। अजून हेच आम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये आहे, यंदाचं चॅलेंजिंग रेट मध्ये आम्ही करू लागलो। साधारणतः किती उद्योजक या तुमच्या महोत्सवाला उपस्थित राहतील आणि किती महिला अपेक्षित आहेत किंवा या महोत्सवाला भेट देतील? किती दिवसांना महोत्सव एक दिवस जाईल? हा, महिनाभर चालतंय। किती अपेक्षित लोकांचा रोज बघा की 400, 500, 600 असं ग्राहक येतात, त्या हिशोबाने। आणि ग्राहकांना सुद्धा नवीन व्हरायटी पाहिजे मार्केटमध्ये, काय त्यांच्या म्हणजे काय सूचना आहेत त्याची नोंद घेऊन जर ते आम्ही नोंद घेतो, अजून आम्ही तेच देऊ लागलेलं। लोक कसं आहे म्हणजे जनरली आषाढ शेअर म्हणजे राहिलेलं मालचं म्हणजे एक आपलं डेट स्टॉक काढायचं असतं,
पण आम्ही तसं करत नाही. आम्ही आज किती वर्षापासून हेच करू लागले की नाविन्य माल देतो. अजून लोकांचे अट्रॅक्शन असतं बाबा स्वस्त मध्ये कमी किमतीमध्ये त्यांना चांगला माल भेटत आहे म्हणून त्यांनी वाट पाहत असतात. लग्न बिग्न थांबून त्यांना पुढच्या लग्नाची खरेदी आता करून टाकतात. ते ₹1,00,000 खरेदी आहे समजा तर त्यांना 70,000 65,000 60,000 बसते म्हणून त्यांच्या अपेक्षा असते की आमचा फायदा होतो. आम्ही पण म्हणतो 2 महिने ग्राहकाचे 10 महिने आमचे असं आमचं. आता आमच्या सरकारने विचारल्याप्रमाणे या महोत्सवाचं नेमकं आकर्षण काय असणार आहे? काय व्हरायटी मार्केटमध्ये आणणार? यंदाचं अक्षर असंच आहे आमचं. सेल नाही, डिस्काउंट नाही, भूल भुलायचं काम नाही. सगळ्यात चॅलेंजिंग रेट मध्ये आम्ही माल देणार आहे. डायरेक्ट मिल पासून शॉप. अंदाजे किती रुपयाची साडी किती रुपयाला बसणार? काय 5,000 रुपये दर साडीचा असेल, कितीला बसणार ते? 5,000ची साडी असेल तर आता बघा 3,500 3,000ला नवीन चांगला माल म्हणजे असं फ्रेश माल, नवीन माल. सर हे जे फरक आहे हे ग्राहकांना कसं समजणार? कळतं ना. गिरेकला कळतंय. गिरेक सगळीकडे फिरत असतं. गिरेक जाणकार राजा असतंय. त्यांना कळतंय. त्यांनी बाबा छान त्यांचं मन भरतंय. आता बी आमच्याकडे खरं म्हणजे 1 तारीखपासून लोक येऊ लागले, घेऊन जाऊ लागले. त्यांचे कॉमेंट्स त्यांनी लिहू लागले खूप छान आहे. आम्हाला त्याच्यातच आनंद भेटतो. मागच्या वर्षीच्या महोत्सवामध्ये कितीची उलाढाल झाली? उलाढाल तसं सांगता येते. रोजचे 400-500 गिरेक येतात म्हटलं तरी अंदाजे? ना. असं नाही सांगता येत साहेब. कोण कमी घेत आहे कोण जास्त घेत आहे. ओके सर, शुभेच्छा आपल्याला.